सुरगाणा शहरात तिरंगा रॅली उत्साहात संपन्न, देशभक्तीची अनोखी साथ। सुरगाणा शहरात दिनांक 10 मे 2025 रोजी आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या शूर जवानांच्या मनोबलासाठी सुरगाणा शहरात आज भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 9 वाजता सुरू झालेली ही रॅली दुपारी 1 वाजेपर्यंत मोठ्या उत्साहात पार पडली। रॅलीत शेकडो नागरिक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, महिला मंडळ तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। हातात तिरंगा धारण करून भारत माता की जय, वंदे मातरम अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण सुरगाणा शहर दुमदुमून गेले। रॅलीच्या माध्यमातून शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली, तसेच सध्या सीमेवर कार्यरत सैनिकांना कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। या रॅलीमुळे संपूर्ण शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते। या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व आयोजक, सहकार्य करणाऱ्या संस्था आणि नागरिकांचे अभिनंदन करण्यात येत आहे। सर्व सुरगाणा तालुकावासीय, आपले सर्व नागरिक बंधू आणि गेल्या 10 दिवसापासून या ठिकाणी पाकिस्तान आणि भारत जो काही स्ट्राईक झाला, त्या पुलावांमध्ये आपले लोक शहीद झाले आणि त्याचा बदला घेण्यासाठी आपल्या भारतीय सेनादलाने जी भूषाने अशी कामगिरी केलेली आहे। पाकिस्तानमध्ये जाऊन तिथल्या लोक जे काही नक्षलवादी होते, दहशतवादी होते, त्यांचा या ठिकाणी खात्मा केला आणि आपल्या सैनिकांना आपण पाठिंबा देण्यासाठी आणि आपले जे काही सैनिक त्या ठिकाणी आपल्या सीमेवरती शहीद झालेले आहेत आणि आपल्या संपूर्ण देशातल्या सैनिकांच्या तिन्ही वायू असो, जल असो आणि हवाई असो, याचे तिन्ही लेफ्टनंट जे काही प्रमुख आहेत यांनी जी अत्यंत भूषणीय कामगिरी केलेली आहे, त्यांच्यासाठी आपण भारत देशातील सर्व नागरिक आणि सर्व धर्मीय यांच्या वतीने आपण या सैन्यासाठी पाठिंबा आपण या ठिकाणी मिळावा, आपण जनतेने त्यांच्या पाठीमागे उभं राहावं म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी एकमताने आज तिरंगा रॅली पूर्ण देशभर, राज्यात, महाराष्ट्रात सगळीकडे सुरू आहे आणि त्यात आपण सर्वजण सहभागी झालो आहोत। वीर जवानांना मी आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। ते सर्व जवान हे अमर आहेत आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी जोरात घोषणा देऊ। सर्वांनी 2 मिनिटं त्यांच्या शहीदवासी जवानांना, सैनिकांना, शूरवीरांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया। भारत माता की जय, वीर जवान अमर रहे। रॅलीचं जे आयोजन काल मेसेज एक ग्रुपवर टाकला आणि कुठल्याही पक्षाचं नाही, तर हे सगळ्या भारतीयांचं कर्तव्य आहे आपल्या देशाच्या रक्षणासाठी। जे जवान जे आपल्या देशावर या हरामखोरांनी चुकीच्या पद्धतीने धर्मजात विचारून हल्ला केला आणि असं कायम हे भ्याड कृत्य करत असणारे, त्यांना भारताने कायम शांततेची भूमिका घेतली, परंतु यावेळी ज्या आपल्या सिंदूर जे काही मोहीम राबवली आणि त्याच्यामध्ये असे कृत्य करणाऱ्यांना एक धडा शिकवला। मी तर म्हणेल की या आजच्या रॅलीपेक्षाही अजून नियोजनबद्ध आपल्या सुरगाण्यातून सैन्याला, आपल्या भारतीय सर्व सैन्य दलांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी मी सर्व आपल्या देशवासियांना, सुरगाणावासियांना, सगळ्या तरुणांना विनंती करेल की इथून पुढे जर असं काही आपल्याला मनोबल वाढवायचं असेल आपल्या सैन्यांचं, तर सर्वांनी सामील व्हायला पाहिजे। यापेक्षाही भव्य रॅली त्या सैन्यांचं जे काही अथक परिश्रम बॉर्डरवर अगदी आपल्या जीवाला उदार होऊन आपलं कुटुंब सोडून सर्व आपल्या देशाच्या रक्षणासाठी ते सीमेवरती आपल्या मृत्यूचा नेहमी हे घेत असतात, जीव मुठीत घेऊन उभे असतात आपल्या रक्षणाला। आणि आपण साधं 1 तास, अर्धा तास उन्हातानात फिरायला, घोषणा द्यायला इतका विचार करतो, या त्यांच्या प्रोत्साहनपर रॅलीत, तिरंगा रॅलीत सामील होत नाही। असं न होता पुढची रॅली मी तर आयोजकांना विनंती करेल की अजून नियोजनबद्ध करावी आणि यापेक्षाही भव्य स्वरूप असावं आणि सगळ्या देशवासियांनी त्या रॅलीत सहभागी व्हावं आणि आपल्या देशाच्या सैनिकांचं, सर्व सैन्य दलांचं मनोबल वाढवावं। खूप काही बोलण्यापेक्षा ही वेळ आहे काहीतरी करून दाखवण्याची, म्हणून मी आयोजकांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो।
नाशिक लोकशाही न्यूज साठी व्यवस्थापक विजय कानडे, सुरगाणा.